अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। फळली जयांची पुण्य अगाधे, तयासीच साई दर्शन लाधे, त्रिविध ताप तयान बाधे, साधन साधे परमार्था। कृपा कराजी श्रोतेजन, शनैक करुण निज गुरु चिंतन, कथेसी करा सादर मन, द्या अवधान मजकडे। आहात तुम्ही ठावे आम्हा, व्यर्थ परिश्रम काहे तुम्हा, ऐसे न मना करा क्षमा, उपमा तुम्हा सागराची। भरला जरी अपरंपार, तरी न सरिते परतवी सागर, घन वर्षता सहस्त्रधार, तयासई थार देई तो। तैसे तुम्ही श्रोते सज्जन, तुम्हा माझी करावे मंजन, इच्छा धरिली न करा तर्जन, दीनवर्जन बरवेना। येवो गंगेचे जल निर्मळ, अथवा गावीचा लेंड ओहळ, सागरापोटी दोहीसी स्थळ, संगमी खळबळ विरहित। म्हणून तुम्हा श्रोतिया चित्ता, संतकथा श्रवणी जे आस्था, तेची स्वये पावेल साफल्यता, कृपेने पाहता मजकडे। सबुरी आणि श्रद्धायुक्त सादर सेविता हे कथामृत, आतुडेल भक्ती प्रेमयुक्त, श्रोते कृतकृत्य होईल। भक्ता सहज परमप्राप्ती, श्रोतया भक्ती आणि मुक्ती, भावार्थिया सौख्य शांती, निज विश्रांती सकळिका। गुरुमुखीच्या गोड कथा ऐकता निरसिल भवभय व्यथा, होईल आनंद श्रोती यांच्या चित्ता, स्वये निजात्मता प्रकटेल। ये अध्यायी निरूपण, प्रेमळ भक्तांचे साईस प्रार्थन, दर्शन देऊनी साई प्रसन्न, होती कैसेनी त्या परिसा। नुकतीच पाजूनी गेली बाहेरी, मागुतेनी आली जरी मार्जारी, तरी फिरोनी पोरे तिजवरी, धावती प्रेमभरी लुचावया। मग ते कंटाळूनी गुरगुरे, शनैक जरी दबती पोरे, आई निवांत बैसली पुरे, घालूनी भवरे लुचती। लुचता ढोसता प्रेम भरे, आई लागी पान्हा पाजरे, मग तीच पूर्वील गुरगुरने विसरे, प्रीतीने पसरे शितीवरी। प्रेमोदयी हारपे कंटाळा, चौपाई कवटाळी दृढ निज बाळा, वरचेवरी चाटी अवलीळा, काय तो सोहळा अलौकिक। पोरांच्या तीक्ष्ण नख प्रहारे, जो जो मातेची ओटी विदारे, तो अधिक प्रेमाचे झरे, दुग्ध ओझरे बहुधारा। जैसी त्या बाळांची अनन्य भक्ती, मातेसी करी दुग्धोत्पत्ती, तैसीच तुमची साईपदासक्ती, द्रवविल चित्ती साई ते। एकदा हरिभक्तिपरायण, गनुदासांचे सृश्राव्य कीर्तन, कौपिनेश्वर सन्निधान, ठाणी याचे जन करविती। पडलिया शिष्टांचा आग्रह, गनुदास करीती कथानुग्रह, एका कवडीचाही परिग्रह, किंवा दुराग्रह तेथे ना। कीर्तना न लगे देणे कवडी, तनु उघडी डोई न पगडी, कासेसी साधीस पंची जोडी, अनिवार्य उडी श्रोत्यांची। या पोशाखाची ही कथा मौज वाटेल श्रवण करिता, अवधाराती स्वस्थ चित्ता, पहा आश्चर्यता बाबांची। एकदा गनुदासाची कथा शिर्डीग्रामी होणे असता, अंगरका उपरणे फेटा माथा, पोशाख समन्विता निघाले। शिष्टाचारानुसारता, आनंदे बाबास वंदू जाता, वाहवा नवरदेव की सजलासी आता, बाबा वदता देखिले। जातोसी कोठे ऐसा सजुनी, बाबा पुसती तया लागुनी, कीर्तना कराया जातो म्हणूनी, दास गणूंनी कथी येले। पुढे बाबा वदती तयास, अंगरखा उपरणे फेटा कशास, किमर्थ केलास इतुका प्रयास, न लगती आपुल्यास ती काही, काळ किती मज समोर, कशास अंगावर याचा भार, तवती तयांच्या अनुज्ञेनुसार, तेथेच चरणावर ठेविली। तैपासून उघडे सोज्वळ, हाती चिपळी गळा माळ, कीर्तन समयी सर्व काळ, गनुदास हा वेळपर्यंत। तर्रा ही जरी जनविरुद्ध, तरी ती अत्यंत पाया शुद्ध, की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध, नारद प्रसिद्ध हा मार्ग। ही नारदीय मूळ गाळदी, ती येथूनच हरिदासांची मांदी, बाह्य रंगाची न ज्या उपाधी, अंतशुद्धी ध्येय ज्या। अधोभागची वस्त्राच्छादित, चिपळ्या विना वाजवित, मुखी हरिनाम गर्जत, ध्यान विश्रुत नारदाचे। साई समर्थाचे कृपेने, स्वये रचुनी संतांची आख्याने, मोलाविन करीती कीर्तने, ख्याती तेने पावले। उल्हास साई भक्तीचा, दासगुणूने विस्तारिला साचा, वाढविला साई प्रेमरसाचा, स्वानंदाचा सागर। भक्त शिरोमणी चांदोरकर, तयांचेही अत्यंत उपकार, साई चरण भक्ती विस्तार, कारण साचार हे मूळ। दासगणूचे इकडे येणे, एका चांदोरकरांच्या कारणे, जागोजाग तयांची कीर्तने,
साईंची भजने चालली. पुणे नगर सोलापूर प्रांती पूर्वीच महाराजांची ख्याती. परी या कोकणच्या लोकाप्रती लाविली भक्ती या दोघी. मुंबई प्रांतीची साई भक्ती तियेचे मूळ या दोन व्यक्ती. साई महाराज कृपामूर्ती तयांचे हाती प्रकटले. श्री कौपिनेश्वर मंदिरी साई कृपेच्या कीर्तन गजरी. हरिनामाच्या जय जयकारी उठली लहरी चोळ करा. हरी कीर्तना बहुत येती श्रवणाच्या अनेक रीती. कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती हाव भाव स्थिती कवना. कोणा आवड गाण्यापुरती वाहवा बुवा काय हो गाती. काय ते विठ्ठल नामी रंगती कथित नाचती प्रेमाने. कोणास पूर्वरंगी भक्ती कोणाची कथा भागी आसक्ती. कोणास हरिदासी नकला रुचती आख्यानी प्रीती कोणास. बुवा प्राकृत की व्युत्पन्न की पदपदार्थ बवर्थ संपन्न की केवळ उत्तर रंग प्रवीण कथा श्रवण एपरी. ऐसे श्रोते बहुत असती परिश्रवणे जोडे श्रद्धा भक्ती. ईश्वर वा संत चरणी प्रीती ही श्रोतुस्थिती दुर्मिळ. श्रवण केले भाराभर परी अविद्येचे थरावर थर. ते काय श्रवणाचे प्रत्यंतर व्यर्थ भाराभार श्रवण ते. न घडे जेनेनी मळक शाळन त्याते काय म्हणावे साबन. न करिजे अविद्या निरसन ते काय श्रवण म्हणावे. आधीच चोळकर श्रद्धाळू आला साई प्रेमाचा उमाळू. मनात म्हणती बाबा कृपाळू करा सांभाळू दिनाचा. बिचारा गरीब उमेदवार पोसू असमर्थ कुटुंब भार. सरकार पदरी मिळावा शेर बाबासी भार घातला. नवस करीती कामुक जन होईल जरी अभिष्ट संपादन. तरी घालू इच्छा भोजन करू ब्राह्मण संतर्पण. श्रीमंतांचे नवस वचन म्हणती घालू सहस्त्र भोजन. अथवा करू शतगोदान मन कामना तृप्त होता. चोळकर आधीचं निर्धन नवस करावया झाले मन. आठवून श्री साईचे चरण दीनवदन ते बोलले. बाबा गरिबीचा संसार नोकरीवरी सारी मदार. कायमचा व्हावया पगार परीक्षा पसार हो लागे. परिश्रमांती केली तयारी पास होण्यावर भिस्त सारी. नातरी गाठीची भाकरी उमेदवारी जाईल. झालो कृपेने पास जर होईल आपुले पायी सादर. वाटीनं नावाने खडी साकर हाची निर्धार पाय माझा. येणे परी नवस केला मनाजोग आनंद झाला. नवस फेडाया विलंब लागला त्याग केला साखरेचा. वाटेत गाठीसर काही व्हावे रिक्त हस्ते कैसे जावे. आजचे उद्यावर लोटावे दिवस कंठावे लागले. ओलांडवेल नाणे घाट सह्याद्रीचा कडाही अफाट. परिप्रापंचिका हा उंबरे घाट बहु दुर्घट ओलांडू. नवसन फेडिता शिर्डीचा असेवे पदार्थ साखरेचा. चहाही बिन साखरेचा चोळकरांचा चालला. जाता ऐसे काही दिवस आली वेळ गेले शिर्डीस. फेडीला ते केलेला नवस आनंद मनास झाला. होताची साईचे दर्शन चोळकर घालती लोटांगण. वंदोनिया बाबांचे चरण आलाद परिपूर्ण ते झाले. मन करून या निर्मळ वाटेती साखर अर्पिती श्रीफळ. म्हणती आजी मनोरथ सकळ झाले सफळ की माझे. आनंदले साई दर्शने सुख झाले संभाषणे. होते चोळकर जोगाचेची पाहुणे आले जाणे जोगांकडे. जोग उठले पाहुणे निघाले बाबा जोगास वदते झाले. पाजी यास चहाचे प्याले भले भरले साखरेचे. खुणेची अक्षर पडता कानी चोळकर चमत्कारले मनी. आनंदराशिरू आले नैनी माथा चरणी ठेविला. कौतुक वाटले जोगांना त्याहून द्विगुण चोळकरांना. कारण ठावे तयांचे त्यांना पटल्या खुणा मनाच्या. चहा नाही बाबास ठावा येशानीच का आठवावा. चोळकरांचा विश्वास पटावा ठसा उमठावा भक्तीचा. इतक्यात पुरता दिला इशारा की पावली वाचा दत्त शर्करा. तुझ्या त्यागाचा नेमही पुरा चोळकरा झालासे. नवस वेळेचे तुझे चित्त दीर्घसूत्र तेचे प्रायश्चित. हे जरी तुझे ठेवणे गुप्त ते मज समस्त कळले गा. तुम्ही कोणी कुठेही असा भावे मज पुढे पसरिता पसा. मी तुमची या भावा सरिसा रात्र दिसा उभाच. माझा देह जरी इकडे तुम्ही साता समुद्रापलीकडे. तुम्ही काहीही करा तिकडे जाणीव मज तात्काळ. कुठेही जा दुनियेवर मी तो तुम्हा बरोबर. तुम्हा हृदयचं माझे घर अंतर्यामी तुमचे मी. ऐसा तुम्हा हृदयस्थ जो मी तयासी नमा नित्य तुम्ही. भूतमात्राच्याही अंतर्यामी तोच तो मी वर्ततो. यास्तव तुम्हास जो जो भेटे घरी दारी अथवा वाटे. तेथे ठाई मीच राहते मीच तिष्ठे त्या माझी.
कीड मुंगी जलचर खेचर, प्राणी मात्र श्वान सुकर, अवघ्या ठाई मीच निरंतर, भरलो साचार सर्वत्र, मजशी धरू नका अंतर, तुम्ही आम्ही निरंतर, ऐसे मज जो जाणील नर, भाग्य थोर तयाचे, दिसाया हे वार्ता तोकडी, परिगुणाने बहु चोखडी, किती त्या चोळ करा गोडी, दिधली जोडी भक्तीची, होते जे जे तया अंतरी, ते बाबांनी येणे परी, दाविले तयासी प्रत्यंतरी, काय कुसरी संतांची, बोलची बाबाचे अणमोल, भक्त हृदयी शिरथी सखोल, प्रेमाचे मळ्यास आणि ती ओल, भक्तीस डोल दाविती, चातक तृष्णेच्या परिहारा, मेघ सदयता वर्षे धारा, परिणामी निवे अखिल धारा, तेच तर्रा हे झाली, सोळकर बिसारा कोठील कोण, निमित्तास दास गणूचे कीर्तन, नवस करावया झाले मन, बाबाही प्रसन्न जाहले, तेनेच हा चमत्कार, कळले संतांचे अंतर, उपदेशार्थ बाबा तत्पर, ऐसे अवसर आणीत, सोळकरांचे केवळ निमित्त, सकळ भक्तांचे साधावया हित, अकळ बाबांची कळा नीत, विलोकितची राहावे, ऐसीच आनिक कला वर्णून, मग हा अध्याय करू पूर्ण, कैसा एक एक केला प्रश्न, कैसे तन्नी रसन बाबांनी, एकदा बाबा मशिदीत, असता आपुले आसनी स्थित, भक्त एक सन्मुख बैसत, ऐके चुकचुकत पाल एक, पल्ली पतन पल्ली वचन, पुढील भविष्यार्थाचे सूचन, सहज बाबासी करी प्रश्न, जिज्ञासा संपन्न होऊनी, बाबा ही पाठीसी भिंतीवरी, किमर्थ हो पाल चुकचुक करी, काय असावे तियेचे अंतरी, अशुभकारी नाही ना, तयास बाबा झाले वदते, पालीस आले आनंद भरते, की औरंगाबादे हुनी येते, बहीण येथे भेटावया, आधी पालतो जीव काय, तिचा कैसा बाप माय, कैची बहीण कैसा भाय, संसार व्यवसाय काय तिये, म्हणून बाबा हे काहीतरी, बोलिले विनोदे प्रत्युत्तरी, ऐसे मानून या अंतरी, स्वस्त क्षणभरी बैसला, इतुक्यात औरंगाबादेहून गृहस्थ एक घोड्यावरून, आला घ्यावया बाबांचे दर्शन, बाबा ते स्नान करीत, तयास जाणे होते पुढे, चांदी वाचून चालेना घोडे, हरभरे विकत घ्यावया थोडे, बाजाराकडे निघाला, पालीचा प्रश्न विचारणारा, आश्चर्य पाहे नव सौदागरा, इतुक्यात त्याने काकेसा तो बरा, झटकला कचरा झाडावया, उपडा आपटताच शितीवर, पाल एक पडली बाहेर, घाबऱ्या धावली सरसर, नजरेसमोर सकळांच्या, प्रश्न पुसत्या बाबा वदती, आता लक्ष ठेवी तिजवरती, पालीची त्या बहीण हीच ती, पहा चमत्कृती तिची, तिजी तेथून निघाली तडक, ताई करीत होतीच चुकचुक, धरून या त्या आवाजावर रोख, चमकत ठुमकत चालली, बहिणीची ती गाठ, बहुता दिसी झाली भेट, चुंबिती मुख आलिंगिती दाट, प्रेमाचा थाट अनुपम, एकमेकीस घालीत गिरक्या, आनंदाने मारित भिरक्या, गेल्या उभ्या आडव्या तिरक्या, स्वच्छंद फिरक्या मारित, कोठे ते औरंगाबाद शहर, कोठे शिर्डी काय हा प्रकार, कैसा यावा अवचित हा स्वार, पालही बरोबर तयाच्या, असेल पाल औरंगाबादी, असेल शिरलेली तोबऱ्यामधी, परी त्या प्रश्नोत्तरासंबंधी, कैसीही संधी पातली, पाल काय चुकावी, प्रश्नपूर्ती ती काय व्हावी, अर्थोपपत्ती काय कथावी, प्रचिती यावी तात्काळ, ऐसा हा योग अप्रतिम, विनोदावर सार्वत्रिक प्रेम, संत साधन योजुनी अनुपम, भक्त क्षेम वाढविती, पहा येथे जिज्ञासू नसता, असता कोणीही न प्रश्न पुसता, कैसा साईंचा महिमा समजता, कोणास कळता हा अर्थ, अनेक वेळी शब्द करिता, अनेक पाली ठाव्या समजता, कोण पुसे त्या शब्दांच्या अर्था, अथवा वार्ता तयांची, सारांश हा जगाचा खेळ, सूत्रे गुप्त आणि अकळ, कोणास व्हावी तरी ती अटकळ, आश्चर्य सकळ करितात, उलट या पाली शब्द करिता, दर्शविती की अनर्थ सूचकता, कृष्ण कृष्ण वाचे म्हणता, टळते अनर्थता जन वदती, असे ना का कैसे व्युत्पत्ती, परंतु ही काय चमत्कृती, भक्त जडवा वया निजपदा प्रती, उत्तम ही युक्ती बाबांची, वाचिल जो हा अध्याय आदरी, अथवा नेमाने आवर्तन करी, तयाचे संकट गुरुराय निवारी, खून अंतरी दृढ बांधा, अनन्न भावे चरणी माथा, जो व्हाई तयासी तत्वता, त्राता पाता अभयदाता, करता हरता तो एक, अंतर मानू नका येथ, ऐसाच आहे हा साईनाथ,
निजानुभवाचा गुह्य भावार्थ भक्त कल्याणार्थ मी कथितो. जगी संपूर्ण मीची एक, दुजे न मजविन काही आनिक. नाही केवळ हाची लोक, अखिल त्रैलोक्य मीची मी. ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे, तेथे भयाची वार्ताची नुरे. निरभिमाने निरहंकारे, चिन्मात्र सारे भरले ज्या. हेमाड पंथ सायसी शरण, सोडून येणे क्षण एक चरण. की त्यात आहे संसार तरण, गोड निरूपण अवधारा. पुढील अध्यायी प्रसंग सुंदर, निर्माण करतील साई गुरुवर. ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर, चिटकीवारी जनजा मागे. कोणी एक लोभी जन, पुसेल साईसी ब्रह्मज्ञान. ते तयाचीच खिशातून, देतील काढून महाराज. श्रोती परिसता हे कथानक, दिसून येईल बाबांचे कौतुक. लोभ सुटल्या वाचून निष्टंक, ब्रह्म निशंक अप्राप्य. कोण तयाचा अधिकारी, त्याचा कोणीही विचार न करी. कोणा ते प्राप्त कैशिया परी, तेही विवर्तील महाराज. मी तो तयांचा दासानुदास, पदर पसरितो करीतो आस. की हा साई प्रेमविलास, अति उल्हासे परिसाजी. चित्तही होईल प्रसन्न, लाधेल चैतन्य समाधान. मनवून श्रोता द्यावे अवधान, संत महिमान कळेल. स्वस्त श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, चोळकर शर्कराख्यानम नामम पंचदशोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.